थोडं थोडं वेतन आणि व्याजच्या भूमिकेत थोडं इंग्लिश शिकायला लागलो मी बी आता थोडी आणि हिंदी सुद्धा शिकायला लागलो आता चांगली पॉवरफुल. मला सांगितलं पॉवरफुल हिंदी शिका, मी 4-5 जणांना सांगितलं. देश पातळीवर नेतृत्व करण्याची इच्छा आहे का मग? अरे बाप, स्वतःहून स्वर्गाची परीक्षा आत्ताच नको. पाटील हिंदी शिकण्यामागची काय गरज आहे? कारण तुम्ही एकदा बोललात की 14 राज्याचं सुद्धा आम्हाला एक एकत्रित आंदोलन करावं लागणार आहे, कारण मराठी 14 राज्यांमध्ये देशातील, तर त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन येण्यासाठी त्यांचे संवाद साधण्यासाठी आता हिंदी शिकणं गरजेचं आहे. त्याच्या पाठीमागे एकच नाही पण अनेक कारण आहेत. शेतकरी असो मराठा असो यांच्या जीवनातलं परिवर्तन करायचं असलं तर लांबपर्यंत जर एखाद्या आपल्याला नाव चालवायची असली तर आपणच पोहायला परिपूर्ण पाहिजे. जर नावीला काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला वैयक्तिक एकट्यालाही पावता आलं पाहिजे. म्हणजे लांब पल्ल्याची लढाई आहे तुमची. भविष्यात काही होऊ शकतं. तुम्ही 5 महिन्याच्या काळात एकदा मराठ्यांना आरक्षण मिळालं की धनगर मुस्लिम सगळ्यांसाठी लढा देणार. जे पिचलेले घटक आहेत त्यांच्यासाठी संघर्ष करणार. ही मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आहे आरक्षणाचा. ह्यो सुटला धनगर बांधवांना आणि मुस्लिम बांधवांना आरक्षण कसं देत नाही तेच बघतोय. तुम्ही असं 5 महिन्या म्हणाले, तेच म्हणलं आता. सुटला नाही असं तुम्ही कसं? तुम्ही तर म्हणाले की आणखी थोडं राहिलं नव्हती. एक प्रमाणपत्र हातात पडून द्या ना, झालं मोकळा मग मी. म्हणजे असं समजायचं नाही 16 पासून अरे लगेच भेडू नका ना, मला घरी फिरी जाऊन द्या ना, लगेच भेटायला लागले. थोडा टप्पा कोण, पण ते म्हणले पाहिजे ना, माझी इच्छा आहे. पण त्यांचंही म्हणणं पाहिजे की हा प्रश्न सुटला पाहिजे. धनगर बांधव आणि मुस्लिम बांधव जर म्हणला तर मग मात्र बघतो सरकार कसं आरक्षण देत नाही त्यांना. काल भुजबळ असं म्हणा, जर ओबीसी साठी मला काहीच करता आलं तर मी पदाचा राजीनामा देईल, मंत्री पदाचा राजीनामा देईल, सरकारमधून बाहेर पडेल, पण ओबीसीचे प्रश्न मी कायमस्वरूपी त्यासाठी लढेल. काहीच नाही करता आल्यावर काय हल्ली तू आधी दे ना. काहीच नाही करता आल्यावर काय हल्ली तू तुपलं पाप तो डोक्यावर फोडण्याचे समाजा डोक्यावर काय फोडी तू आधी द्यायला पाहिजे. आता देऊन काय उपयोगी? आता याला 1 महिना भरून आता देऊन उपकार करायला लागला काय तो ओबीसी बांधव? तुमच्यासाठी मी राजीनामा दिला ते काय येडेत का? तू राजकारणी आहे ते ओळखीत तुला, तू किती नमुना आहे. हा, स्वतःच्या स्वार्थासाठी त्या गोरगरिबाचे ओबीसी बांधवतो मराठा बांधवतो वाद लावायला लागला. ते कोणतं शान आहे ते? जाऊन तेच ना काही कर म्हण, तुला काय करायचं? पण त्याने आता एका अर्थानं ती धमकीच आहे सरकारला. सरकार कुठं भेट आहे त्याला? हे सगळ्या दुनियाला पाया घाल तुडी ते सरकार. त्याला नमुने 3-4 जण वरचे ते चांगल्या सुधरून देणार. याला कोण गाच पाण्याला सुधरून द्यायचे? दुसरं असं की सरकारचे तिन्ही उपमुख्यमंत्री हे मराठ्यांच्या बाजूने आहेत आणि ओबीसीवर अन्याय करतायत असं काही पॉलिटिकल पर्सन म्हणतात, अशी चर्चा आहे. दादा, सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे कोणाच्याच बाजूने नसते, हे सत्याच्या बाजूने असते. आणि मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना उभं राहावंच लागणार आहे. नसताना मराठ्यांच्या नजरेतून पडतील ते, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ते खोटं बोलतंय त्याच्यासाठी 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री डॅमेज व्हायला मोकळे नाहीत. पूर्ण सरकारला डाग याच्यामुळे लागायला लागला. सत्याच्या बाजूने त्यांना राहावं लागेल, कारण शासकीय नोंदी मराठ्यांच्या भारतात कोणत्याही समाजात सापडल्या त्या मराठ्या सापडल्या. त्यांना तुम्ही देणार नाहीत म्हणल्यावर सरकार डॅमेज होईल. मराठ्यांच्या नजरेतून ते उतरू शकत नाहीत. आणि सगळ्या सोयऱ्यांचा कायदासुद्धा त्यांनी बनवला. ही अंमलबजावणी त्यांनाच करावी लागणार आहे, त्याशिवाय त्यांना सुट्टी नाही. चलो, धन्यवाद. एक प्रश्न असा आहे की शाब्दिक एकमेकांवर असं हे सुरू होतं. आता अजित पवारांबद्दलचा जो आपला राग आहे तो दूर झालाय का? सगळ्याच मी मुंबईतून येतानाच सांगितलं. विरोधी असो सत्ताधारी असो काय जे झालंय आतापर्यंत ते मुंबईतच सोडून आलो आम्ही येता. छगन भुजबळ बद्दल ते भन सुरू केले ना परत. डबल केल्यावर काय सुट्टी मागचं सोडून दिलं त्यांनी, पुढं परत दंड खांदायला चालू केला. त्याला लय वळवळ आहे. त्याच्या मागच राहावंच लागेल मला, त्या सोडून नाही जमायचे. बाकीचे बोलले की परत सुट्टी नाही, बाकीच्यांना सुद्धा आता सोडलं, पण इथून पुढे बोललं की सुट्टी. म्हणजे संघर्ष संपला आता सगळ्या राजकीय नेत्यांशी. आम्ही संपला की हे बघा, आमचं आणि त्यांचं काय वैर नाही आहे, त्यांचं आमचं काय नाही. आम्हाला आमच्या जातीसाठी भांडणं गरजेचं होतं आणि आम्ही भांडणार, मग टोकाचं भांडणार. फिरून मरणाची वेळ आली, मरण आलं तरी चालेल, भांडणार म्हणजे भांडणार. पण मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला की कोणी असो इथून पुढे बी नाही सोडणार. ते मराठवाड्यासाठी स्पेशल आहे तो 1884-1904चा दाखला देत आहे. त्याच्यासाठी कधीपासूनची प्रक्रिया सुरू होणार? म्हणजे या 16 नंतर तो मुद्दा हातात घेणार की काय? त्या संदर्भात तुम्ही म्हणाले ना मराठवाड्यात मराठी निश्चिंत राहा, नो टेन्शन राहा. स्पेशल नाही म्हणूयात आपण त्याला मराठवाड्यासाठी. मग तर बॉम्बे गॅजेट पण आहे गव्हर्नमेंटचं, ते पण बोललो आपण सातारा संस्थान सुद्धा बोललो. म्हणजे तिथं नोंदी कमी सापडल्यात म्हणून हैदराबाद संस्थानचं 1884चं गॅजेट आहे.
ते सरकारनं स्वीकारावं समितीच्या मार्फत, आणि ते स्वीकारतो म्हणले स्वीकारतील. ते कसे स्वीकारणार नाहीत बघू, नाही मी आहे ना, त्याची काय काळजी करायची गरज नाही. मराठवाड्यातलं एका मराठा आरक्षण वाचून याच्यातून राहणार नाही, सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्यातून. महाराष्ट्रातला बाई एकही सगळ्या सोयऱ्याच्या कायद्यातून राहणार नाही. तरीही आपण जास्तीचे दस्तऐवज पुरावे म्हणून सरकारला घ्यायचे सांगितले. म्हणजे देवी लसीपासून भाटांपर्यंतचे संस्थानाचे जे जे देवदेवतांचे संस्थान सगळे घ्यायला लावले. घेतील. नसतं आंदोलन सुरूच आहे आंतरवालीतलं, थांबवलेलं नाही. चला, धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.